नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आपण बेसिकच्या पार्ट पासून ते अगदी इनव्हर्स फंक्शन पर्यंत आपला पार्ट चाललेला आहे डिफरन्शिएशनचे. ठीक आहे. आता या लेक्चरला आपण इनव्हर्स फंक्शनचा तिसरा टाइप बघणार आहे, जो अतिशय सोपा आहे. ठीक आहे. मग आता या टाइप मध्ये कुठले फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, तर कंपाऊंड अँगलचे हे 4 फॉर्म्युले जे ट्रिग्नोमेट्रीचे आहेत ते जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला यातला प्रत्येक प्रश्न सहजरित्या जमणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही यातले जर 2 क्वेश्चन समजून घेतले तर बाकी सगळे जे काय पॅटर्न आहे, सोडवायचा पॅटर्न आहे तो सेम आहे. फक्त त्याला रिक्वायरमेंट एकच आहे की हे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले सगळ्यांचे परफेक्ट पाहिजेत. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, बघा ऐका. हे फॉर्म्युले तर तुम्ही कंपाऊंड अँगलचे 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेलेच आहेत, हे सांगायची काय गरज नाही. याच्यामध्ये आता एक्झाम्पल डायरेक्ट आपण बघूयात. एक्झाम्पल मध्ये कसे इम्प्लिमेंट करायचे आणि तेच का करायचे हे सांगतो. आता या ठिकाणी बघा, y इक्वल टू साइन इनव्हर्स आहे, इथं कॉस इनव्हर्स आहे, इथं कोसेक इनव्हर्स आहे. ठीक आहे. तर इथं साइन इनव्हर्स आहे ना, तर मग आतमध्ये काय बदल होतात बघा. पहिल्यांदा y बरोबर साइन इनव्हर्स ऑफ, त्यातली पहिली स्टेप अशी आहे की हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर सेपरेट करायचा प्रत्येकाला. म्हणजे याला सेपरेट करायचा, याला सेपरेट करायचा. म्हणजे इथे येणार आहे 2/√13, इथे येणार आहे कॉस एक्स प्लस 3/√13, इथे येणार आहे साइन एक्स. क्लिअर आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय की तुम्हाला ह्या लेट मारायचंय. आणि मानताना काय, तर 2/√13 आणि 3/√13 ह्याला आपल्याला अज्युम करायचे रेशो. तर रेशो हे अज्युम करताना नक्की काय बेस घ्यायचा, तर बघा बाहेर कोण आहे, साइन इनव्हर्स आहे. मग बाहेर जर साइन इनव्हर्स असेल तर आतमध्ये एक तर इथं प्लस आहे म्हणजे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला तयार होणार आहे. ठीक आहे. जर बाहेर साइन इनव्हर्स असेल तर आता इथं कॉस इनव्हर्स आहे, तर आत कोणता फॉर्म्युला तयार करणार तुम्ही, कॉसचाच फॉर्म्युला तयार करणार आहे. मग आता बाहेर साइन इनव्हर्स असल्या कारणाने आतमध्ये आपण साइनचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. आणि हा फॉर्म्युला कसा तयार होणार आहे, तर बघा कॉस एक्स म्हणजे जर तुम्ही हा फॉर्म्युला बघितला तर या फॉर्म्युलाच्या एक्सपान्शन मध्ये कॉस बी आहे आणि इथं कोण आहे, कॉस एक्स आहे. ठीक आहे. आता मग नाही काय सांगा त्याच्या बरोबर, साइन ए नाहीये, बरोबर आहे का. म्हणजे मी 2/√13 ला इथं मानताना मानणार साइन अल्फा. हा कॉन्स्टंटच आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण साइन अल्फा मानणार आहे. मग जर आता इथं बघा साइन अल्फा कॉस एक्स, जसा साइन ए कॉस बी आला, प्लस कॉस ए. कॉस ए आहे का इथं सांगा, कॉसची टर्म आहे का ह्या सेकंड टर्म मध्ये, नाही. म्हणजे 3/√13 ला काय म्हणलं पाहिजे, कॉस अल्फा म्हणलं पाहिजे. अँगल सेमच घ्यायचा. आणि इंटू काय येणार आहे, साइन बी. म्हणजे इथं साइन एक्स आलं का, आलं. म्हणजे हे अझम्पशन्स लक्षात आले तुमच्या. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी माहिती आहे, कोणती, की साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. बरोबर आहे का. मग साइन स्क्वेअर अल्फा काय येणार सांगा इथं या ठिकाणी. तर इथं तुम्ही जर इथं ऍडिशन केले असतं काय येतं बघा, 2/√13 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3/√13 ब्रॅकेटचा काय होणार आहे, स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर येणार 4/13 प्लस 3 चा स्क्वेअर येणार 9/13 आणि 9 प्लस 4 13, 13/13 किती येणार आहे, 1 हे आपलं फायनल आन्सर आहे. आता समजून घ्या, फायनल आन्सर म्हणजे हे आन्सर नाहीये, समजून घ्या. हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये येणार आहे. म्हणजे ही जी स्टेप आहे, ह्या स्टेपचा काय मिनिंग नाहीये, पण हे समजून घ्या, हे येणारच आहे. हे लिहावंच लागतं बोर्डसाठी आपल्याला. सीईटी साठी म्हणाल तर ह्याची काय गरज नाही. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे. आता आपण हे जे मानलंय ते ह्यात पुट करूया. सांगा y इक्वल टू काय पुट करणार आहे, साइन इनव्हर्स ऑफ. आता 2/√13 म्हणजे कोण आहे, साइन अल्फा. पुढे काय येणार आहे, कॉस एक्स प्लस कॉस अल्फा म्हणजे 3/√13 आहे आणि इथं कोण येणार आहे, साइन एक्स येणार आहे. करेक्ट आहे. ओके. y इक्वल टू कोण येणार आहे, साइन इनव्हर्स ऑफ साइन. आता बघा इथं साइन घेतला. आता बघा साइन ए चा, ए हा कोणाचा अँगल आहे, साइनचा. मग इथं साइनचा अँगल कोण आहे, अल्फा. म्हणजे इथं अल्फा आला, ए म्हणजे अल्फा आला. प्लस बी हा कोणाचा अँगल आहे, इथं कॉसचा. म्हणजे इथं बी चा अँगल कोण आहे, सॉरी कॉसचा अँगल कोण आहे, एक्स. म्हणजे इथे येणार एक्स. आणि या ठिकाणी कॉस इनव्हर्सला कॉस काय होणार, कॅन्सल. y इक्वल टू काय येणार सांगा, अल्फा प्लस एक्स. डेरिव्हेटिव्ह काढा, dy/dx इक्वल टू अल्फा कॉन्स्टंट आहे 0, एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आलं, 1. म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 1 आलं. कळालं का इथपर्यंत. ठीक आहे. आता सेम पॅटर्न इकडे फॉलो करणार, सेम एक्झाम्पल आहेत, नवीन नाही काय. हे लक्षात आलं तुमच्या, त्याचा स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित, हे लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. हे एक्झाम्पल आता मी हे पटपट सांगणार आहे, कारण हे सिमिलर गोष्टी आहेत. सांगा y इक्वल टू, पहिली स्टेप काय, डिनॉमिनेटर सेपरेट करा. कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 साइन एक्स स्क्वेअर प्लस 4/5 कॉस एक्स स्क्वेअर. करेक्ट आहे. ओके. पुढं आता इथं लेट मानायचं. 3/5 ला काहीतरी मानावं लागेल, 4/5 ला काहीतरी मानावं लागेल. करेक्ट आहे. आता बाहेर कॉस इनव्हर्स असेल तर आतमध्ये कॉसचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. ठीक आहे. आता मध्ये प्लस आहे म्हणजे याचा अर्थ हा फॉर्म्युला असणार तो. ठीक आहे. ओके. मग आता बघा ह्या फॉर्म्युला प्रमाणे कॉस ए कॉस बी म्हणजे
त्या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर तिथं साइन आहे, बरोबर आहे का? असू देत, काय फरक पडत नाही, तुम्हाला मी सांगतो काय विषय. इथं मध्ये प्लस आहे, त्यामुळे हा पार्ट मी पहिल्यांदा घेतला आणि हा नंतर घेतला तरी चालणार आहे. पण इथं मी एक थोडासा बदल काय करतोय बघा, तुमच्या लक्षात यावं म्हणून. y बरोबर कॉस इनव्हर्स ऑफ, बघा 2+3 लिहिलं काय, 3+2 लिहिलं काय, उत्तर 5 येणार आहे, कळालं का? मग तुम्ही इथं प्लस असल्या कारणाने हा 4/5 मी पुढे लिहिला काय, हा इकडे लिहिला काय, चालणार आहे. पण आपल्या फॉर्म्युलाच्या ऍडजस्टमेंटसाठी, कारण पहिल्यांदा कॉस आहे, मग मी कॉसची टर्म पहिल्यांदा पुढे घेणार. म्हणजे काय घेणार इथं, 4/5 कॉस एक्स स्क्वेअर घेणार प्लस 3/5 साइन एक्स स्क्वेअर घेणार आहे. बरं, हे का घेतलं मी, मध्ये प्लस आहे म्हणून. मध्ये मायनस असतं तर घेता आलं असतं का, नाही. मग ऍज इट इज ठेवून मला सोडवायला लागलं असतं ते. मग जरी साइनचा फॉर्म्युला तयार झाला असता आतमध्ये तरी चाललं असतं, कळालं का? मग आता इथं बघा, या ठिकाणी y बरोबर कॉस इनव्हर्स ऑफ हे आलं. मग आता इथं काय करणार आपण, लेट मानायला लागेल आपल्याला. काय म्हणायला लागेल, 4/5 इक्वल टू 1 मानायला लागेल आणि 3/5 इक्वल टू 1 मानायला लागेल, बरोबर आहे का? मग आता पहिला फॉर्म्युला प्रमाणे काय, कॉस कॉस आहे, म्हणजे इथं ऑलरेडी कॉस मिळालाय, म्हणजे 4/5 ला काय मानावं लागेल आपल्याला, फॉर्म्युला प्रमाणे कॉसच मानावं लागेल. म्हणजे इथं आपण म्हणूयात कॉस अल्फा, इथं साइन आहे म्हणजे इथं पण साइन पाहिजे, म्हणजे इथं आपण म्हणूयात साइन अल्फा, ठीक आहे. म्हणजे y इक्वल टू काय होणार सांगा, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस अल्फा कॉस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. किंवा समजून घ्यायचं काय, आता इथं सगळ्यात महत्त्वाचं ट्विस्ट काय बघा, ऐका. इथं दोन्ही पण कॉस कॉस आहेत, मग आता कुठल्या कॉसचा ए घेणार, कुठल्या कॉसचा बी घेणार तुम्ही, बरोबर ना? मग शक्यतो जो जर अशी कंडिशन आली की हा ए घ्यायचा का हा ए घ्यायचा, अल्फा घ्यायचा का एक्स टर्म ए घ्यायची, तर एक्स टर्म ए घ्यायची नेहमी. म्हणजे इथं काय घ्यायचं, पहिल्यांदा कॉस एक्स स्क्वेअर घ्यायचं आणि नंतर काय येणार इथं कॉस अल्फा, कारण मल्टिप्लिकेशन आहे पुढे मागे चालतंय, ठीक आहे. शक्यतो मॅक्सिमम एक्झाम्पल मध्ये असं दिलं त्यांनी, प्लस इथं पुढे काय येणार सांगा, साइन एक्स स्क्वेअर आणि साइन अल्फा दिलंय, करेक्ट आहे, ओके. y बरोबर कॉस इनव्हर्स ऑफ, बघा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, प्लस असेल की फॉर्म्युलामध्ये मायनस आहे. मग इथं मला सांगा कॉस ऑफ ए कोण आहे एक्स स्क्वेअर, मायनस बी कोण आहे अल्फा, ठीक आहे. या पद्धतीने येणार आहे, क्लिअर इथपर्यंत. आता सांगा कॉस इनव्हर्सला कॉस काय झाला, कॅन्सल. y बरोबर काय राहिलं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअरचं काय येणार आहे 2x मायनस अल्फाचं काय येणार 0, म्हणजे 2x मायनस 0 म्हणजे आन्सर काय आलं 2x आलं, क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे हा पार्ट आला, हा लक्षात आला, सिमिलर पार्ट आहे, काय वेगळं नाहीये. आता समजून काय घ्यायचं बघा, ह्याच्यामध्ये कोसेक इनव्हर्स, तर आपल्याकडे फॉर्म्युले साइन आणि कॉस मध्येच आहेत, कोसेक मध्ये आहेत का नाहीत. मग त्या कोसेकला काय करायला लागेल, कन्वर्ट करायला लागेल, कशात कन्वर्ट करायला लागेल, साइन मध्ये. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, साइन इनव्हर्स. आता साइन इनव्हर्स जर मी केलं तर तुम्हाला माहिती आहे की ह्याचा रेसिप्रोकल होतो 6 साइन 2x मायनस 8 कॉस 2x, बरोबर आहे का? ठीक आहे. मग आता इथं काय होणार बघा, आतमध्ये आपण 1 आहे ना, मग आतमध्ये काय सांगा आहे, तर इथं आपण माझ्यामध्ये वरती 10 आहे बरं का, इथं एक्झाम्पल मध्ये 10 आहे वरती, ठीक आहे. ते तेवढेच करेक्ट करून घ्या. खाली आपणला काय येणार आहे 10 येणार आहे, करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे. आता याच्या पुढे डिनॉमिनेटर सेपरेट करा दुसऱ्या स्टेपला, म्हणजे y इक्वल टू काय येणार सांगा इथं, साइन इनव्हर्स ऑफ 6/10 साइन 2x मायनस 8/10 कॉस 2x, करेक्ट आहे, ओके. मग आता इथं काय करायचं बघा, ऐका समजून घ्या. लेट 6/10 ला काहीतरी पुट करा, 8/10 ला काहीतरी पुट करा, ठीक आहे. मग काय पुट करायचं, बाहेर साइन इनव्हर्स आहे मध्ये मायनस आहे, बाहेर साइन इनव्हर्स मध्ये मायनस, म्हणजे हा फॉर्म्युला तयार होणार आहे. आता साइनची टर्म आहे म्हणजे साइन ए आहे तिथं, त्यानंतर त्याच्याबरोबर कोण नाहीये, कॉस नाहीये, म्हणजे 6/10 ला काय मानावं लागेल आपल्याला, कॉस अल्फा. याला कॉस म्हणलं तर याला काय म्हणावं लागेल, साइन अल्फा. आता समजून घ्या, ह्या स्टेप नंतर मी डायरेक्ट हे लिहिलंय, ह्या स्टेप नंतर मी ही स्टेप लिहिलेली नाहीये, ही लिहायची बोर्डसाठी. ह्या स्टेप नंतर ह्या 2 स्टेप फक्त वाढवा इथं या ठिकाणी, ठीक आहे. बाकी उत्तर तर आन्सर तर 1च येणार आहे, हे डोक्यात ठेवा. या ठिकाणी पण आता इथं मी लिहित बसणार नाहीये, ह्या स्टेप, या स्टेप मध्ये काय करायचं, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर करायचं, दोघांचा स्क्वेअर करायचा, ऍडिशन करायचे, आन्सर नेहमी 1च येणार आहे, हे डोक्यात ठेवायचं, ओके. मग आता ह्याच्या पुढे काय होते बघा, y बरोबर पुढे काय येणार आहे, साइन इनव्हर्स ऑफ सांगा 6/10 ला काय म्हणलंय, कॉस अल्फा, आणि इथं काय सांगा साइन 2x, ठीक आहे. मध्ये मायनस 8/10 ला काय म्हणले, साइन अल्फा, ठीक आहे. पुढं कॉस 2x. आता तुम्हाला जरी असं पुढे मागे दिसलं तरी लक्षात घ्या, फॉर्म्युला प्रमाणे साइन ए पहिल्यांदा येतो, म्हणजे साइनचा अँगल ए असतो, कॉसचा अँगल बी असतो. त्यामुळे तुम्ही हे लक्षात आलं असेल तर डायरेक्ट लिहा, नसेल आलं तर मी तुम्हाला सांगतो y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ, पहिल्यांदा साइन घ्या 2x साइन 2x कॉस अल्फा मायनस कॉस 2x साइन अल्फा येणार इथं, करेक्ट आहे का, ओके.
आणि या ठिकाणी y बरोबर साइन इनवर्स ऑफ काय येणार सांगा, साइन आला, आणि हा a मायनस बी, ए म्हणजे 2x मायनस बी म्हणजे अल्फा येणार इथं, म्हणजे y बरोबर काय आलं, ह्यालाही कॅन्सल झालं, राहिलं इथं 2x मायनस अल्फा, आणि डेरिव्हेटिव्ह काढलं असतं dy बाय dx इक्वल टू 2x चं डेरिव्हेटिव्ह 2x log 2 मायनस अल्फा किती आलं 0, म्हणजे इथं आलं 2x log 2, हे फायनल आन्सर आलं आपलं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग या टाईपची गणित अशीच आहेत, म्हणजे किती जरी घेतली तुम्ही एक्झाम्पल तरी ह्या अशीच आहेत. मग आता ह्या टाईपची गणित जर तुम्हाला एक्स्ट्रा सोडवायचे तर एक काम करायचं, दुसरा एक्झरसाइज डिफरन्सिएशनचा त्यातला 6वा 7वा प्रश्न आहे. ठीक आहे, 8वा प्रश्न, 8वा. ठीक आहे, ह्या टाईप मध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिसतील तिथं, मग ती एक्झाम्पल अजून चेक करा, तुमच्या गोष्टी अजून क्लिअर होतील. ठीक आहे, म्हणजे हे तरी इम्प्लिमेंटेशन लक्षात आलंय तुमच्या, सेम स्टेप आहेत. ठीक आहे, ह्या टाईप साठी काय इम्पॉर्टंट आहे, हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, हे पाठ असले पाहिजेत, हे इम्प्लिमेंट करता आले पाहिजे. टाईप अतिशय सोपा आहे, लगेच लक्षात येतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, मग आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.